नमस्कार नमस्कार. किती लोक? 25? सगळे धुळ्याचे आहेत का? बरं, आता कुठे आहात तुम्ही? चेकआउट आता होत नाही म्हणा. आता पण तुमच्याकडे इन्कमिंग पण नाही आहे, कोणी येणारे लोक. आम्हाला राहू द्या म्हणत, आम्ही कुठे बाहेर जायचं आता. ते करावं लागेल. तर अशा सगळं समय आपण काय म्हणणार आता, भाड्यासाठी तुझंच रडत असणार. आपण करावं लागेल आपल्याला काहीतरी. पैसे नसेल आम्ही इकडून पाठवतो. हां, बरं 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 बरं, तसं म्हणताय का? पण मग तिथे आधी विचारून घ्या. उलट छोट्या हॉटेलमध्येच थांबा, मोठ्या हॉटेल थांबू नका शक्यतो. काही हॉटेल आहे खूप मोठी, 50 मजली, 60 मजली, 40 मजली अशा हॉटेलमध्ये थांबवलं बरं. छोट्या हॉटेलमध्ये मुद्दाम थांबावं असं मला वाटतंय. मग बोलले का आपण कोणाशी? आपण कुठल्या हॉटेलशी बोलले का? दुसऱ्या हॉटेलशी? बरं ठीक आहे. बाकी काही पैशाची चिंता नाही आहे. वापस करू काय करायचं नाही, तो भाग नाही. हां 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 ओके. आपण इथं टाकून देतो, इथं वस्तू नाही आहे. पण हो, ते छोट्या हॉटेल थांबलेलं बरं राहील आधी काही. हां, जेवणाची वगैरे सगळी सोय आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना? लाईट बत्ती सगळं आणखी अजून? अच्छा अच्छा. हां हां, बाकी काळजी करू नका. मुख्यमंत्री महोदय पण तुम्ही केंद्राशी बोलताय, आम्ही बोलतोय. पण आता काय सगळं तिथे विमान तिथून काढणं, पाठवणं किंवा येणं शक्य नाही सध्या. तिथे रोज हल्ले चालू आहे. त्यामुळे काळजी करू नका. आपण तिथे तुम्ही थांबा, बाहेर फिरू नका. फार बाहेर फिरू नका, तिथेच थांबा. बाकी आजकाल म्हणजे आपलं बोलणं सुरू आहे. परत अजूनमध्ये मी बोलतो आपल्याशी. सुद्धा तरी देऊ आम्ही. पण हॉटेलवाल्यासाठी बोलून घ्या दुसऱ्या, त्याला बुक करा आणि मगच तुम्ही हॉटेल सोडा आहे. हां, तोपर्यंत असं तोपर्यंत असं करू नका की बाबा इथून गेले मग बाहेर हॉटेल घेतली कोणी. हां, अजून कोण सोबत आहे आपल्या तिकडे? आपल्याकडचे महाराष्ट्रातले